श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आता श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची प्रत्येक सेवेकरी सेवा करतोय आणि सेवा करताना अजून त्याला कोणती सेवा करता येईल जास्तीत जास्त याच्या सगळे सेवेकरी मागे लागलेत. तर हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. ह्या श्रावण महिन्यामध्ये दररोजच्या नित्य सेवेमध्ये आपल्याला भगवान शंकरांची कोणती सेवा ऍड करायची आहे हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. ज्याने आपली तुम्हाला वेळ नाही, अगदी 5 मिनिटाची सेवा आहे. ज्यांना श्रावण महिन्यामध्ये कुणी जॉबला जातं किंवा काही कारणास्तव तुमच्याकडून सेवा होत नाहीये, तर त्यांनी काय करावं आजच्याच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला वेळ नाहीये, तुम्हाला पण भगवान शंकरांची सेवा करण्याची तुमची तीव्र इच्छा आहे, तर अशा वेळी काय करायचं आहे हेच आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊयात. तर ज्या दिवशी श्रावण महिना लागेल त्या दिवशी आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवपिंड असते. त्या शिवपिंडीवरती 11 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून रोज अभिषेक घालायचा आहे पूर्ण श्रावण महिना. तर पूर्ण श्रावण महिना ह्या शिवपिंडीवर अभिषेक घालून ते तीर्थप्राशन करू शकता किंवा मग तुम्ही झाडाला वगैरे टाकू शकता. त्यानंतर आपल्याला जे वाचायचं आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र. हो, हे खूप इफेक्टिव्ह सेवा आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून ते श्रावण अमावास्यापर्यंत ही सेवा करा. नाही तुमच्याकडून कुठली सेवा झाली पण ह्या सेवा करायला विसरू नका. आणि त्यानंतर करायचं आहे दररोज शिवपिंडीवर एक का होईना बेलपत्र वाहा. तुम्हाला बेलपत्र मिळत नसेल तर एक तांदूळ का होईना ओम नमः शिवाय म्हणून वाहा किंवा 11 वाहा, 21 तुमच्या याच्यावरती आहे. पण तुम्हाला बेलपत्र भेटलं तर नक्की करा. आणि त्यानंतर दररोज ज्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होईल प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवांची आरती झालीच पाहिजे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण महादेवाची आरती करायला विसरू नका. आरती म्हणजे आर्ततेने हाक मारणे आणि आपण ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा करत आहोत. प्रत्येक केंद्रामध्ये आता महादेवांची आरती होईल. आपल्या महाराजांसोबत महादेवांची आरती करायला सुरुवात करतील. तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा आपल्या घरामध्येही तुम्ही ही आरती करायला विसरू नका आणि ह्या सेवा करायला विसरू नका. महादेवाच्या पिंडीवरती दररोज 11 पळी ओम नमः शिवायचा अभिषेक, एक का होईना बेलपत्र व्हायचं, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र वाचायचं आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. होता होईल तेवढं सात्विक आहार तर सगळेच घेतात, पण जेवढं नामस्मरण करता येईल तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये तेवढं करायला विसरू नका. आणि नाही काही शक्य ना तर महादेवाच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही दर्शनही घेतलं तरी खूप झालं. आता प्रत्येकाला एवढी सेवा होईल असं नाहीये. प्रत्येकाच्याच मागे कामं असतात, पण त्या कामातून अगदी 5 मिनिटं वेळ काढून ही सेवा आपण दररोज देवपूजेच्या टायमाला करू शकतो. तर तुम्ही ही सेवा छोटी मोठी कशी का होईना या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सेवा करायची. आणखीनही काही ज्या सेवा आहे संतान प्राप्तीच्या रिलेटेड असो, पारायणाविषयी असो, तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट भेटेलच. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या सेवेबाबत काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. श्री स्वामी.